आजा. निघालास? हो. काय राजा, तुला एकदा बी नाही वाटलं की मला भेटावं, माझ्याशी बोलावं? काय बोलू? जे तुला बोलायचंय ते, काय बोलायचंय? जे मला ऐकायचंय ते. स्पष्ट बोल. हेच मी बी तुला बोलू शकते. काय? स्पष्ट बोल. माझी वाक्य मला फिरवू नको. आजा, आता आपल्यात भांडणं होत्या ना, सुरुवात तू केलीस ना. मग शेवट तू कर. काय ग शितले, काय राजा? असं निरोप देतात का? मग कसं देत्यात? कसं नाही? राजा, आज तू ट्रेनिंगला चाललायस. आजच्या दिवसाची तू किती दिवसांपासून वाट बघतोयस? मग असं तोंड पाडून का बसलायस? मी कुठं तोंड पाडलंय? आता ते तुलाच माहित. हस की जरा. का पैसे पडतात हसायचे बी? आजचा दिवस लय भारी आहे. मी तर लय म्हणजे लयच खुश आहे. आज आपलं स्वप्न पूर्ण झालंय. आजा, ट्रेनिंग नीट पूर्ण कर. आणि इकडची अजिबात काळजी करू नकस. आणि जीजी तर अजिबातच नाही. ट्रेनिंग वर नीट लक्ष दे. आणि हा, येळेवर नीट खात पीत जा. आणि कमीत कमी जीजीला तरी फोन करायचा आठवणी ठेव. काय रे बोक्या? शितले, बोल की. मी जाणार म्हणून एवढी खुश आहेस? कुणीतरी मला सांगितलेलं की जाणाऱ्याला नेहमी हसून निरोप द्यावा, म्हणजे परत येण्याची आस लागून राहते. येतो. आशा, अरे तुझं नवं घर आलं. मला तर अजून बी स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय. आशा,
अरे तुझं स्वप्न आज पूर्ण झालं. आजा, तुझी ही शिकायची जागा लय नम्री आहे बाबा. मला वाटलं होतं माझं पोर कुठं राहते, कसं राहते काय माहित, पण हे समज बघितल्यावर माझी काळजी संपली बघ. अगं जिजे, मिलिटरी वाल्यांचं सगळं एक नंबरच असतंय. आता फक्त माझा राहुल्या राहिला बघ. राहुल्या, तुम्ही लवकर निसट बाबा. अगं पण जिजे, सगळेच जण बॉर्डरवर गेले, गावात लोक कोण बघणार? अजिंक्य, ऑल दी बेस्ट. थँक्यू. नक्की काय झालंय काय कळणं झालंय. ज्या गोष्टीसाठी आयुष्य पणाला लावलं ती गोष्ट पुढ्यात उभी आहे, पण ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो ती माणसं माझ्या बरोबर आहेत. पण असं का वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पाहिजेत मला. पुन्हा पुन्हा जीजीकडे बघून बी मन भरणा. असं वाटतंय राहुल्याने इथनं जाऊच नाही, पण नाही, असा विचार करून जमणार नाही. आता या सगळ्यांशिवाय जगाची सवय करून घेतली पाहिजे मला. काय रे, काय झालं? नाही, काय नाही. आज माझ्या रक्ताची सगळी जवळ आहे, तरी बी काहीतरी कमी असल्यासारखं का वाटतंय. काय झालंय मला? काय झालं? कुठं काय? आजा,